नमस्कार, लोकात्म न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी अंबड येथून अवैधरित्या वाळू उपसा संदर्भात पुराव्यासह तक्रार देऊनही कोणतीच कारवाई नाही। कारवाई करण्यास टाळा, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, लवजी क्रांती सेना संघटनेच्या वतीने आरोप। अंबड दुधना नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून नेत असताना दोन आयवा पकडून परस्पर सोडून दिल्याची तक्रार देऊनही 2 महिने झाले आहे, परंतु कोणतीही कारवाई उपविभागीय अधिकारी कार्यालयातून झालेली नाही। तात्काळ कारवाई करण्याबाबत उपविभागीय दंड अधिकारी कार्यालय अंबड तालुका अंबड जिल्हा जालना यांना पुन्हा लवजी क्रांती सेनेच्या वतीने दिनांक 10/2/2025 रोजी निवेदन देण्यात आले। या अगोदर तक्रार दिनांक 9/12/2024 रोजी उपविभागीय दंड अधिकारी कार्यालयात पुराव्यासह तक्रार देऊनही कोणतीच कारवाई झाली नाही। संदर्भित संघटनेच्या वतीने तक्रार देऊनही 2 महिने झाले आहे, परंतु उपविभागीय दंड अधिकारी कार्यालयातून कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही। उलट वाळू माफियांना पाठीशी घालण्यासाठी तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई करून अहवाल सादर करावा असे म्हणले आहे, परंतु तहसीलदार यांच्या आदेशाने हायवा सोडण्यात आलेला आहे आणि उपविभागीय दंड अधिकारी यांनी चौकशी करण्याचे पत्र काढले आहे। उपविभागीय दंड अधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून देवानंद कारभारी डोईफोडे यांनी सर्व वाळू माफियाकडून सर्व वसुली करीत होते। कार्यालयातील सर्व आर्थिक व्यवहार ते पाहत असून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात रक्कम जमा होती। सदर रक्कम कोणाला देत होते? घनसंगी तालुक्यातील तहसीलदार यांनी 2 आयवा परस्पर सोडून दिले होते। त्या संदर्भात उपविभागीय दंड अधिकारी कार्यालयात संघटनेच्या वतीने तक्रार दिली होती, परंतु उपविभागीय दंड अधिकारी कार्यालय स्तरावर चौकशी करणे अपेक्षित होते, परंतु तसे न करता तहसीलदार यांना पत्र देऊनही चौकशी करण्याचे पत्र काढण्यात आले व प्रकरण दाबण्यासाठी तहसीलदार यांच्याकडून वाळूचे वाहन सोडले असल्याने हायवा चालकाकडून आर्थिक देवाणघेवाण करून देवानंद डोईफोडे येणाऱ्या अर्जदाराकडून जातीच्या प्रमाणपत्रासाठी व कोणत्याही कामासाठी रुपये घेतल्याशिवाय काम करीत नव्हते। एसीबीने सापळा रचून अव्वल कारकून देवानंद डोईफोडे याला रंग्यात पकडून कार्यालयात रेती माफियाकडून जमा केलेली रक्कम 1,77,000 रुपये जप्त केली आहे। 2 आयवा सोडलेल्या तहसील कार्यालयावर काहीच कारवाई केलेली नाही। उपविभागीय दंड अधिकारी कार्यालयाने भ्रष्टाचाराचा कळस गाठला असल्याचा आरोप लवजी क्रांती सेनेच्या वतीने केला आहे। सर्व बाबीची चौकशी करावी, कार्यालयात पुराव्यासाठी तक्रार दिलेली आहे। तहसीलदार यांना पाठवलेल्या पत्रास तक्रारीवर जोडलेल्या पुराव्यासह कागदपत्राचा खुलासा करण्याच्या अहवाल मागणे अपेक्षित होते, परंतु उपविभागीय दंड अधिकारी कार्यालयाने डोईफोडे यांच्याकडे टपाल कार्यालयात येण्यासाठी 20 दिवसाचा कालावधी लागतो आणि तक्रार संदर्भात टाळाटाळ करतात। दिलेल्या तक्रारीच्या पुराव्यानिशी चौकशी करून तात्काळ वाहनावर काय कारवाई केली की नाही, तसेच हायवा सोडून देण्यात आले आहे की त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली याचा खुलासा करण्यात यावा, संघटनेशी पत्र व्यवहार करून कळावे असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे। निवेदनावर शिवराजदादा जाधव, सेना प्रमुख संतोष निकाळजे, गौतम वाघमारे, सरला साठे, आशा कळुंके आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत। सर, आपण जे निवेदन दिलेलं आहे या निवेदन संदर्भात काय सांगणार आहात आपण? गेल्या 2 महिन्यापासून लवजी क्रांती सेनेच्या वतीने उपविभागीय दंडाधिकारी यांना एक तक्रार अर्ज दिला होता। घनसावंगी तालुक्यात 2 हायवे पकडले होते आणि त्याचा पंचनामा त्याच्या पोलीस स्टेशनला जमा केले होते। त्याचे सगळे म्हणजे पेपरला बातम्या आल्या होत्या। त्या हायवा माननीय तहसीलदारांनी कोणत्या बेसवर सोडल्या, काय सोडल्या ते अद्यापही कळालं नाही आणि संघटनेच्या वतीनं 2 महिने होऊन तक्रार देऊन 2 महिने झाले, परंतु आजपर्यंत कोणतीही कारवाई चौकशी करण्यात आलेली नाही। आणि इथं असं लक्षात येतं आहे की वाळू माफियाकडून जे शेतकरी येतात जाती प्रमाणपत्रासाठी ज्या काही अडचणी असेल त्यासाठी या कार्यालयात वसुलीसाठी डोईफोडे या क्लर्कला नियुक्त केलेलं वाटतंय, कारण त्यांनी जेव्हा एसीबीचा सापळा रचला तेव्हा त्याच्याकडे 2,000 रुपयाने रंगे हात पकडले आणि त्याच्याजवळ जी उर्वरित रक्कम भेटली ती 1,77,000 अशी काहीतरी रक्कम मिळाली। तर हे पैसे आले कुठून? तर हे सगळे वाळू माफिया जे लोक आहेत जे बेकायदेशीर खनिज उपसा करतात त्यांच्याकडून ही अशी वसुली केल्या जाते आणि ही सगळी वसुली ही सगळे
आता ती कोणाला जाती, कोणाकडे येते, हे सगळी चौकशी केली पाहिजे. याच्यातून माहीत पडेल की आपण जे तक्रार देतो त्या तक्रारीच्या कारवाई का होत नाही. त्याचं कारण असं दिसतंय की या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चौकशी केली जात नाही, पत्रव्यवहार केलेला जात नाही. आता पत्र देऊन 2 महिने झाले, पाठीमागं आम्ही फोन लावला होता तर म्हणे वा आणखी टेबललाच आलं नाही पत्र. म्हणजे इथल्या इथं 20 दिवस जर पत्र यायला लागत असेल टेबलवर तर शोकांती काय ऑफिसची. आणि ऑफिसमध्ये एवढा भ्रष्टाचार उफाळा आहे की इथे सर्वच लोक परेशान आहेत, तक्रारीवर कारवाई होत नाहीत. आणि ज्यांनी गाड्या सोडल्यात, ज्यांनी भ्रष्टाचार केला अशाच लोकांकडे पुन्हा त्या मॅडमकडं चौकशीसाठी पत्र दिलं. आमचं असं म्हणणं होतं की स्वतः SDMनी या ठिकाणी त्या पत्राचं अभ्यास करून चौकशी करून त्या गाड्या कशा सुटल्यात, काय सुटल्यात, ते सर्व पुरावे दिलेले आहेत, पेपरच्या कटिंग दिलेल्या आहे, सगळं दिलेलं आहे. परंतु इथे कोणतीही कसली कारवाई होत नाही, कोणतंही उत्तर दिलं जात नाही. पत्राचं उत्तर पत्रानं दिलं पाहिजे. 7 दिवसात कारवाई करणे अपेक्षित, पत्राचं उत्तर देणं अपेक्षित, परंतु असलं कुठलंही या ठिकाणी दिसत नाही. म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे की भ्रष्टाचाराला जर आळा घालायचा असेल तर तात्काळ यांनी SDM साहेबांनी तात्काळची चौकशी करून कशा गाड्या सोडल्यात, काय सोडल्यात त्याचा सगळा खुलासा करावा, लेखी आम्हाला कळवा. या ठिकाणी त्यांना एवढंच या ठिकाणी आम्ही समजण्यासाठी पुन्हा एक संदर्भ म्हणून एक अर्ज दिलेला आहे आणि आमची विनंती राहील की त्यांनी तात्काळ कारवाई करावी. लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, अंबड.